नमस्कार श्रोतेहो, मी ज्योतिषशास्त्री दिनेश जोशी आज दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजीचे दैनिक फलादेश सांगण्यास सुरुवात करीत आहे. श्रोतेहो, फलादेशाच्या आधी आज बघूया आजचं पंचांग. आज मार्गशीर्ष कृष्ण द्वितीय असून आज आर्द्रा नक्षत्र आहे. या अनुषंगाने आज मुदगर नावाचा योग होतो. याचे फल धननाश आहे. याचाच अर्थ आपल्या सर्वांना आज धनासंबंधी जरा काळजीने व्यवहार करणे अपेक्षित आहे, अन्यथा आपलं नुकसान होऊ शकतं. आज शनिवार आहे. अर्थातच राहुकाल सकाळी 9 ते 10:30 या कालावधीमध्ये असणार आहे. आज चंद्र मिथुन राशीत असल्याकारणाने आज आपण फलादेशाला मिथुन राशीपासून सुरुवात करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरु आज पुनर्वसू नक्षत्रात गेला आहे. पुनर्वसू नक्षत्रात गेल्यामुळे पुनर्वसू याचा अर्थ पुन्हा वसवणे, पुन्हा मिळवणे, रिगेन ज्याला आपण म्हणू शकतो, ती फळे आपल्याला मिळतील. म्हणजे मागच्या काही याच्यामध्ये आपली काही संधी हुकली असेल, काही गोष्टी चुकल्या असतील, तर गुरु वक्री होऊन पुनर्वसू नक्षत्रात आल्यामुळे आपल्याला त्या संधी पुन्हा प्राप्त होतील. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना हा दिवस चांगलाच जाणार आहे. चला तर बघूया आपण आजचा फलादेश. मिथुन रास. आजचा दिवस चांगला आहे. अर्थार्जन उत्तम होणार आहे. लोकप्रियता वाढणार आहे. संततीच्या संदर्भात, नोकरीच्या संदर्भात आपल्याला चांगला वार्तालाप मिळणार आहे. या संबंधामध्ये काही पत्रव्यवहार करणे असेल, तज्ज्ञांशी मार्गदर्शन करणार असेल, किंवा काही बोलणे असेल, ईमेलवरती काही चॅटिंग करायचं असेल, तर आजचा दिवस त्यासाठी अतिशय उत्तम आहे. गृहसौख्य मिळेल. नोकरी व्यवसाय आज उत्तम चालणार आहे. आज काही संधी मात्र हुकण्याची शक्यता आहे, पण आपण मात्र आध्यात्मिक वृत्ती जर धारण केलेली असेल किंवा मनामध्ये काही देवाचा जप चालू असेल, तर आपली ही संधी पुन्हा मिळू शकते. आज आपण देव, धर्म, नशिबाविषयी अजिबात नकारात्मक विचार ठेवू नका किंवा वाईटही बोलू नका. नकारात्मक विचार आपल्याला त्रास देऊ शकतात. सकारात्मक विचार जरूर ठेवा. आज मात्र आपण राहुकाल जो सकाळी 9 ते 10:30 या कालावधीमध्ये आहे, याचा जरूर विचार करा. आज दत्तगुरूंचे दर्शन आपण केल्यास उत्तम राहील. त्याचबरोबर आज अभिषेक जर केला तर त्याच्यासाठी अतिशय फलदायी ठरणार आहे. कर्क रास. आज अध्यात्मावर भर द्या. आजचा दिवस चांगला जाईल. गृहसौख्य चांगले मिळेल. नोकरी हवी असल्यास त्या संबंधित तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्या संबंधाचा कोर्स जरूर करा. त्या संबंधात थोडंसं शिक्षण घ्या, फायदा होईल. संतती संबंधी आजचा दिवस चांगला आहे. आज गणपतीचे दर्शन घ्या, देवापुढे दिवा लावा, फायदा होईल. सिंह रास. आजचा दिवस आपला साधारण आहे. फायदे होतील. लोकप्रियता वाढेल. नवीन लोकांशी संपर्क होईल. घरात जरा तणावाचे वातावरण मात्र असणार आहे. त्याकरता स्वतःवरती ताबा ठेवा. संतती संबंधी फायद्याचे दिवस आहे. आज जोडीदार, भागीदारावर अवलंबून राहू नका. आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे. आज दत्तगुरूंचे दर्शन घ्या. शक्य झाल्यास जलाभिषेक करा, फायदा होईल. कन्या रास. आजचा दिवस चांगला. अर्थार्जन चांगले. व्यवसाय संबंधी आज अडचणी सुटण्याची शक्यता आहे. आपल्यासाठी आज निश्चित आनंदाचा दिवस आहे. आज हितशत्रू कमजोर झाले असतील, नामोहरम झाले असतील, त्यामुळे या संधीचा आपण जरूर फायदा घ्या. आपल्या व्यावसायिक तज्ज्ञाला आपण भेट द्या. भेट देणं जमत नसेल तर त्याच्याशी संपर्क साधा आणि त्याला छोटीशी वस्तू पुस्तक स्वरूपामध्ये दिली तर फायदाच होईल. आज दत्तगुरूंची दर्शन घ्या, आपला फायदा होईल. तुला रास. आजचा दिवस चांगला आहे. अर्थार्जन चांगले होईल. बोलणे मात्र सांभाळले पाहिजे. शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर, विशेषतः जे ट्रॅफिक पोलीस आहे त्यांच्याबरोबर वादविवाद करणे आज टाळा. आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःवरती विश्वास ठेवा. आज भाग्य आपल्याला साथ देणार नाही. चांगल्या लोकांशी संपर्क जरूर करा. त्यांना सोबत घ्या किंवा त्यांच्यासोबत आपण राहा. आज राहुकाल विशेष सांभाळा.
जे सकाळी 9 ते 10:30 या कालावधीमध्ये आहे. आज दत्तगुरूंचे दर्शन घ्या. शक्य झाल्यास एखाद्या ज्ञानी माणसाला आपण पुस्तक भेट द्या. आपला दिवस चांगला जाईल. वृश्चिक रास, आजचा दिवस आपल्यासाठी चांगला नाही. आज आपण अग्रेसरची भूमिका म्हणजेच आक्रमकतेची भूमिका घेऊ नका. थोडासा बॅकफूटवरती जर आपण गेलात तर जरा बरे होईल. काही अडचणी नाही त्याच्यामध्ये बॅकफूटवर जायला. आज मात्र कागदपत्रे व्यवस्थित चेक करा. सह्या करताना सांभाळा. माझं तर म्हणणं आहे की आज तुम्ही सह्या करूच नका, पुढे ढकला तो दिवस. पण समजा तसं करणं शक्य झाले नाही तर नीट व्यवस्थित कागदपत्रे सांभाळा, बघा आणि मग सही करा. आज घरात मात्र महादेवाचा जप करत राहा. आज आपल्याला मंदिरात जाणे शक्य झाले तर मंदिरात वस्त्रदान करा किंवा देणगीच्या स्वरूपात काहीतरी अर्पण करा. आपला फायदा होईल. धनुराज, बऱ्याच दिवसानंतर आज आपल्या मनासारखा दिवस राहणार आहे. जोडीदाराबरोबर अतिशय चांगला वेळ आपला जाणार आहे. आज आपल्याला आनंद चांगला मिळणार आहे. त्यासाठी थोडासा खर्चसुद्धा होणार आहे, पण आपण तो खर्च आनंदाने करायला तयार आहात. आज जो आपण खर्च कराल त्याने आपल्याला आनंदच मिळणार आहे. आज दत्तगुरूंचे दर्शन आपण घेतले तर आपल्याला फायदा होणार आहे. आज आपण दत्त दर्शन जोडीदाराबरोबर घेतले तर अधिक फायदा होईल. मकर रास, आजचा दिवस चांगला नाही. तथापि ज्ञानी तज्ज्ञ व्यक्तींच्या संपर्कात आपण राहिलास तर आपला फायदा होऊ शकतो. अचानक धनलाभाचे काही योग आहेत. संतती संबंधी लाभदायक घटना घडतील. व्यावसायिकांची त्यांची अपुरी असलेली कागदपत्रे आज पूर्ण करण्याचा प्रयत्न जरूर करा. आज जर पूर्ण आपण केले नाही तर कदाचित ते लांबतील. पुढील आठवडा वगैरे आपल्याला तो करावा लागेल. मग आज देवी मंदिरात देणगी दिल्यास आपल्याला उत्तम होईल. कुंभरास, आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. संतती संबंधी शुभ घटना घडतील. नशीब आपल्याला साथ द्यायला तयार आहे. व्यवसाय संबंधी एखादा कोर्स केला तर तो आपला फायदेशीर ठरेल. आज दत्तगुरूंचा मंत्र मनात राहा. आपल्याला फायदा होईल. मीन रास, आजचा दिवस साधारण आहे पण कष्टाला पर्याय नाही. आज आपल्याला कष्ट करावं लागणार आहे. अकस्मात खर्च वाढू शकतो. गृहसौख्य उत्तम आहे. संतती संबंधी चांगला दिवस आहे. आज आपण गणपतीचे किंवा सूर्याचे दर्शन घेतले तर आपल्याला फायदा होणार आहे. मेष रास, आजचा दिवस साधारणच आहे पण अनपेक्षित लाभ मिळू शकतात. आज दत्तगुरूंचे दर्शन घेऊन जलाभिषेक करा. आपला फायदा होऊ शकतो. वृषभ रास, आजचा दिवस चांगला. आवक चांगले राहणार आहे. नोकरदारांसाठी उत्तम. व्यावसायिकांसाठी मात्र काहीसा त्रासदायक आहे. आज त्यांच्या व्यवसायामध्ये काही अडचणी निर्माण होतील, त्याच्यामुळे थोडासा त्रास वाढेल. व्यवसाय संबंधी लोकांनी आज व्यवसायाबाबत आपल्या भागीदार जोडीदाराबरोबर चर्चा जर केली तर काही मार्ग निश्चित निघेल. आज शनी महाराजांचे दर्शन घ्या. आपला निश्चित फायदा होईल. इति शुभम भवतु.